नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 6 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 6 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी काल जो होमवर्कसाठी प्रश्न होता तो आधी सर्वात आधी पाहूया. तर प्रश्न असा होता की भारताने 4 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या वन्य प्राण्यासाठी राष्ट्रीय संवर्धन कृती आराखडा सुरू केला आहे? पर्याय आहेत हिम बिबट्या, ढगाळ बिबट्या, आशियाई सिंह, लाल पांडा. तर याचं योग्य उत्तर आहे ढगाळ बिबट्या. तर चला आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, तर काळजीपूर्वक पहा. तर चला आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. टपाल विभागाने इंडिया पोस्ट ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या पद्मविभूषण विजेत्या महान कलाकारांच्या जन्मशताब्दीनिमित्त 5 रुपयांचे विशेष टपाल तिकीट जारी केले आहे? पर्याय आहेत सतीश गुजराल, MF हुसेन, राम किंकर बैज आणि राजा रवी शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे सतीश गुजराल. तर यांच्याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. टपाल विभागाने इंडिया पोस्ट ऑगस्ट 2026 मध्ये महान चित्रकार, शिल्पकार आणि वस्तुविशारद पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 5 रुपयांचे 500 पैसे विशेष स्मरणीय टपाल तिकीट जारी केले आहे. हे तिकीट 3 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली विकानेर हाऊस येथे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सतीश गुजराल यांच्या टपाल तिकिटाची वैशिष्ट्ये: कलाकार किंवा डिझाईन. या तिकिटावर सतीश गुजराल यांचे हातांचे पेंट ब्रश घेतलेले एक विचारमग्न स्वचित्र आहे. रचनाकार आहेत. या सुंदर टपाल तिकिटाची रचना श्री अनुज कुमार यांनी केली असून हा प्रस्ताव सुश्री रसील गुजराल अन्सल यांनी दिला होता. कार्यक्षेत्र आहे सतीश गुजराल यांची कारकीर्द 7 दशकांहून अधिक काळ पसरलेली होती, ज्यामध्ये त्यांनी चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला आणि तथ्यपूर्ण व्यक्तिचित्रांमध्ये अभूतपूर्व योगदान दिले. त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. ज्येष्ठ शिक्षक, तज्ज्ञ आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचे 5 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले होते? पर्याय आहेत त्रिपुरा आणि बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थान, कर्नाटक आणि गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा आणि बिहार. पश्चिम बंगालचे पण केले, पण ते थांबा तुम्हाला पुढल्या अधिक माहिती घेताना सांगूया. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी त्रिपुरा 2009 ते 13, बिहार 2013 ते 15 आणि पश्चिम बंगाल अतिरिक्त कारभार 2014 या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले होते. जीवन आणि परिचय: पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील, DY पाटील दादा. जन्म 22 ऑक्टोबर 1935, निधन 4 ऑगस्ट 2026, कोल्हापूरमध्ये, वयाची 90 ते 91 वर्षी. राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी: त्यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. ते 1957 ते 1962 पर्यंत कोल्हापूरचे महापौर. 1967 ते 1972 या काळात पन्हाळा मतदारसंघाचे आमदार होते. सन्मान व पुरस्कार: समाजकार्य व शिक्षणातील योगदानासाठी 1991 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. अलीकडेच ऑगस्ट 2026 भारतातील 101वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले ग्लॉ तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? हा आय थिंक हे न्यूज खूप आधीची आहे, म्हणजे ऑगस्टमधलीच आहे, पण आपल्या न्यूजमध्ये ही घालायची राहिलेली, त्यामुळे ही आज घेतली आहे. तर याचं पर्याय आहेत सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. आता याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. ऑगस्ट 2026 मध्ये भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला ग्लॉ तलाव हा अरुणाचल प्रदेश या राज्यातील लोहित जिल्ह्यात स्थित आहे. हा अरुणाचल प्रदेशमधील पहिलाच रामसर दर्जा मिळाला पाणथळ प्रदेश आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये याची: स्थान आहे. हा तलाव पूर्व हिमालयातील कमलांग व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत येतो. समुद्र सपाटीपासून उंची अंदाजे 1168 मीटर. पर्यावरणीय महत्त्व: बारमाही पर्वतीय पर्वतांनी भरलेला हा गोड्या पाण्याचा तलाव आहे, जिथे
150 पेक्षा जास्त वृक्ष प्रणाली जाती आणि 49 आर्किड प्रजाती आहेत. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. RBIने 5 ऑगस्ट 2026ला रेपो दर किती ठेवला आहे? पर्याय आहेत 5%, 5.25%, 5.50%, 6%. तर याचं योग्य उत्तर आहे 5.25%. पण आज आपण बघणार आहे रेपो रेट काय असतो, रेपो दर काय असतो. हाऊ रेपो रेट वर्क्स. सेंट्रल बँक लेंड्स द बँक गिव्स कॅश टू नॉर्मल बँक, सिक्युरिटी डिपॉझिट बँक. हे सगळं सोडून द्या, मी तुम्हाला सांगतो काय आहे रेपो रेट. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. समजा इथे एक कमर्शियल बँक आहे आणि इथं आहे सेंट्रल बँक म्हणजे कोणती, RBI बँक. आता समजा RBIने यांना कर्ज दिले, लोन दिले, समजा किती पण असू दे लोन दिले, तर त्या लोनच्या बदल्यात हे त्यांना इंटरेस्ट पे करतात. कोणत्याही लोनवर इंटरेस्ट असतोच आणि ही ते कमर्शियल बँक RBIला इंटरेस्ट पे करतात. तो त्या इंटरेस्टला म्हणतात रेपो रेट. आणि हे असं जर उलटं झालं की कमर्शियल बँकांनी यांना कर्ज दिलं आणि जे RBI कमर्शियल बँकांना रेट पुरवतील त्यांना रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. तर माहिती काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. एल निनो कोणत्या महिन्यातील तीव्र होण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे? पर्याय आहेत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर. योग्य उत्तर आहे सप्टेंबर. तर हा प्रश्न इतका महत्त्वाचा नाही, पण एल निनो काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्या एल निनोबद्दल थोडीशी माहिती घेऊया. एल निनो ही प्रशांत महासागरातील म्हणजेच पॅसिफिक ओशन पाण्याच्या तापमानात होणाऱ्या बदलांशी संबंधित एक नैसर्गिक जागतिक हवामान घटना आहे. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते तेव्हा त्याला एल निनो म्हणतात. एल निनो नक्की कसे घडते? सामान्य स्थिती सांगायची झाली तर एरवी समुद्रातील नियमित वाऱ्यांमुळे पॅसिफिक महासागरातील गरम पाणी आशिया खंडाकडे म्हणजे भारताच्या दिशेने ढकलले जाते, ज्यामुळे आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. एल निनोची स्थिती एल निनोच्या काळात हे वारे कमकुवत होते, त्यामुळे गरम पाणी आशियाकडे न येता उलट दक्षिण अमेरिकाकडे पेरू देशाच्या किनाऱ्याकडे सरकते. परिणाम काय होतात तर समुद्राचे पाणी गरम झाल्यामुळे हवेच्या दाबात मोठे बदल आणि संपूर्ण जगाचे हवामान चक्र बदलते. तर माहिती लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. तर हा प्रश्न आहे होमवर्कसाठी, तर याचं उत्तर आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न आहे की 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतात कोणता ऐतिहासिक निर्णय झाला होता ज्या संदर्भात 2026मध्ये पुन्हा चर्चेत आहे? पर्याय आहेत GST, कलम 370, नोटबंदी आणि CAA. याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे 5 ऑगस्ट 2026ला लाल समुद्रात हुती बंडखोरांनी कोणत्या देशाच्या जवानावर हल्ला केला होता? पर्याय आहेत इराण, सौदी अरेबिया, भारत आणि अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. तर हे होते आजचे प्रश्न. कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.